मध्य रेल्वेच्या इगतपुरी इथल्या 2 नंबर बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळली आहे। दरड कोसळताना ओव्हरहेड वायर पडल्यामुळे ओव्हरहेड वायर क्षतिग्रस्त झालेली आहे। अपमार्गाची वाहतूक वळवण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचं आणि ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे अशी देखील माहिती आहे। अपलाईन सुरळीत होण्यासाठी अजून 5 ते 6 तास लागण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। योगेश, इगतपुरी इथल्या 2 नंबर बोगद्याच्या जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। नेमकं काय घडलं आणि सध्याची काय परिस्थिती? पाऊस आहे, विशेषतः इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागामध्ये या पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे संततधारेमुळे भूस्खलन हे नेहमीच दरवर्षी पावसाळ्यामध्ये होत असतं। त्या पद्धतीनेच कसारा घाटामध्ये पुन्हा एकदा हे दरड कोसळल्यामुळे घाट जो आहे तो सेक्शन बंद झालेला आहे। त्यामुळे ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या अनेक ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत। काही देवळालीला, काही नाशिकला, तर काही मनमाडला थांबवण्यात आल्या आहेत। एकूणच आता जर आपण बघितलं की अबू सालेमला सुद्धा आणताना त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे पुढे ट्रेन जात नव्हती म्हणून त्याला मनमाडला उतरवण्यात आलं आणि तिथून भ्यानने या ठिकाणी आणण्यात आलंय। त्यामुळे एकूणच पूर्ण वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। प्रवासी अडकलेले आहेत आणि एका बाजूला रस्त्याने जाणं अवघड झालेलं असताना तर नाशिककरांना ट्रेनने जाणं सुद्धा आज अवघड झालंय। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।